आज महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान ही घोषणा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांची पण जयंती आहे. त्या दोघांचं पहिल्यांदा मला स्मरण करावंच वाटतं, कारण गांधीजी बॅरिस्टर होते आणि बॅरिस्टर होऊन भारतात परत आल्यानंतर या माणसाने जेव्हा भारत बघितला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या भारतातील 70% लोक जसे कपडे घालतात ते कपडे म्हणजे ते अर्धे उघडे असतात, तर तसे कपडे आपण घातले पाहिजेत. कारण जोपर्यंत त्यांना पूर्ण कपडे मिळणार नाहीत तोपर्यंत पूर्ण कपडे घालण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. दुसरे लालबहादूर शास्त्री यांना जेव्हा लक्षात आलं की आपल्या देशातील निम्म्यावर अधिक जनता अर्धपोटी असते, त्यावेळेस त्यांनी आपला आठवड्यातून एक दिवस उपवास करणं सुरू केलं. एक दिवस ते जेवत नव्हते. आज राजकारणी असे आहेत की जास्तीत जास्त लोकांचे कपडे कसे काढता येतील आणि त्यांचं अन्न कसं हिरावून घेता येईल असं बघत असतात. त्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांनी, या दोन राष्ट्रपित्यांनी आपला देश घडवण्याचं जे एक अद्वितीय कार्य केलेलं आहे, त्यानिमित्ताने त्यांचं स्मरण आजच्या दिवशी करणं मला समर्पक वाटतं. त्याच्या जोडीला या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते ह्या दोन्ही नेत्यांच्या आधी जन्माला आलेले आहेत 1 तारखेला. त्यांना सुद्धा मला शुभेच्छा द्यायला. हॅपी बर्थडे टू यू अगेन. आपण इथे सगळेजण वक्तृत्व प्रशिक्षण शिकणारे आहात, वक्ते आहात. तेव्हा मला एक जणांनी विचारलं कार्यक्रमाला किती जण असतील, तर सांगितलं असतील 1 लाख लोक. तर तो म्हणाला 1 लाख लोक ठाण्यातल्या एका हॉलमध्ये कसे बसतील. तुम्ही त्यांना म्हणालो की संस्कृत मध्ये म्हण आहे वक्ता दश सहस्त्रेषु, म्हणजे 1000मधला 1 माणूस वक्ता असतो. तर जर इथे 100 वक्ते झाले म्हणजे झाले ना 1 लाख लोक. तर तुम्ही सगळेजण लाख मोलाचे लोक इथे उपस्थित आहात. आणि मला सगळ्यात एक गोष्ट बरी वाटली किंवा आनंददायी देणारी वाटली ते म्हणजे प्रणव पाटील असेल, माळी असतील, चौधरी सर असतील, पलांडे सर असतील, नाईक मॅडम, पाटील मॅडम, या सगळ्यांनी जी भाषणं केली, ही भाषणं त्यांच्या मनातील भावना त्यांनी ज्या पद्धतीने व्यक्त केल्या, यातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आपल्या अवतीभोवतीचा जो समाज आहे तो व्यक्त व्हायला लागलेला आहे, बोलायला लागलेला आहे. आणि हे व्यक्त होणारे लोकच खऱ्या अर्थाने या लोकशाहीचा कणा असू शकतात. कारण लोकशाही कुठली सक्षम किंवा समर्थ असते जिथले लोक जागृत असतात. म्हणजे लोकहितवादी देशमुखांनी एका लेखामध्ये लिहिलं होतं की ज्या देशातील लोक अधिक जागृत असतात, म्हणजे ज्या देशातील लोक शिक्षित असतात, समजदार असतात, जागृत असतात, तिथलं सरकार हे त्यांचं चाकर असतं. ज्या देशातील लोक मध्यम प्रगतीचे असतात त्या देशातील सरकार त्यांचं मित्र असतं. आणि ज्या देशातील लोक अडाणी, मागासलेले किंवा जागृत नसलेले असतात, झोपलेले असतात, त्या देशातील सरकार एकतर मालक असतं किंवा दरोडेखोर असतं. जर तुम्ही आता आपल्याकडची जर परिस्थिती बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आमच्या अवतीभोवतीचं जे सगळं राजकारण, समाजकारण आहे हे अशा चुकीच्या लोकांच्या हातात गेलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे जागृत लोक, जागृत मतदार, जागृत नागरिक ही समाजाची बलस्थान ठरतील, ही समाजाची गरज बनतील. 1927 साली विल डुरॅन्ड नावाचे फ्रेंच फिलॉसॉफर होऊन गेले. त्यांनी पुस्तक लिहिलं प्लेजर्स ऑफ फिलॉसॉफी. त्या प्लेजर्स ऑफ फिलॉसॉफी मध्ये लोकशाही संदर्भातली बोलताना विल डुरॅन्ड म्हणतात डेमोक्रेसी विदाउट एज्युकेशन मीन्स हिपोक्रेसी विदाउट लिमिटेशन्स. इट मीन्स डिग्रेडेशन ऑफ स्टेट्समनशिप इन टू आवर पॉलिटिक्स. आज आपण दोन जे राष्ट्रपुरुष आहेत, स्टेट्समन गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्याबद्दल बोलतो, पण आपल्याकडे काय झालं, डिग्रेडेशन ऑफ स्टेट्समनशिप इन टू आवर पॉलिटिक्स. लास्ट स्टेज ऑफ इट गँगमॅन रूल्स. Criminals flourish in our larger parties. They don't have fear of law due to their friends in ruling parties.
Even if they commit a crime, it will not be proved. If it will be proved, they will not be arrested. If arrested, they will be pardoned. If unpardoned, they will allowed to escape. In probe of escape, suppose they get killed, they will be buried with honor due to their friends in ruling parties. बघा म्हणजे विल ड्युरॅन्टनी किती वर्षांपूर्वी म्हणजे 91 वर्षापूर्वी जे लिहिलेलं आहे ते महाराष्ट्रातल्या आत्ताच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या राजकारणाला लागू पडतं. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण सगळेजण भारतीय लोकशाही सबळ, सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी बोलायला शिकता आहात. ही फार चांगली गोष्ट आहे आणि उल्हास सरांचं अभिनंदन करतो. कारण मी संस्कृत एका श्लोकामध्ये ऐकलं होतं की मुखम करोति वाचालम पंगुम लंघयतेम गिरिम यत्कृपात्वमं वंदे परमानंद माधवम. म्हणजे मुक्याला वाचाळ करण्याची क्षमता देवात आहे, पण उल्हास तर प्रत्यक्ष इथे ते काम करतात. मला ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण यातून तुम्ही एक अप्रत्यक्षपणे समाजसेवा करत आहात, समाजामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा मला मार्गदर्शन करा सांगितलं असं म्हणालात तर मला दडपण आलं. कारण मी या मुलांसारखाच होतो, विशेषतः प्रणव सारखा होतो. त्यावेळेस मी प्रिन्सिपल शिवाजीराव भोसलेंना भेटायला गेलो आणि मी त्यांना म्हणालो की सर, मला तुमच्यासारखं भाषण करायला शिकायचं आहे, मला येईल का? ते म्हणाले हा येईल ना. तर मग मी त्यांना म्हणालो की मला मार्गदर्शन करा. यावर प्रिन्सिपल भोसले म्हणाले की मार्गावरून चालत असताना जे दर्शन घडतं ते मार्गदर्शन, ते दुसऱ्या कोणी करून होत नाही. तेव्हापासून मी वाटचाल करायला लागलो. आय डोंट नो मला भाषण करता येतं की नाही, पण तुम्ही सगळेजण शहरी भागाच्या जवळचे आहात. आज माझ्या मॅडम आलेल्या आहेत ज्यांनी पहिल्यांदा मला बोलायला शिकवलं. मी मुद्दाम त्यांना आवर्जून आमंत्रण केलं. मुरडी मॅडम आहेत, त्या इथे पहिल्याच रांगेत बसलेल्या आहेत. मी तुमच्यासारखा जो ओळखून लोक आहेत तसा एका शेतकरी कुटुंबातला आणि जॉईंट फॅमिली, घरामध्ये भरपूर लोक असणारे असं. तर माझ्या वडिलांना सामाजिक याचा थोडा छंद होता आणि ते गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. तर त्यांनी दरवेळेस ते वेगवेगळे प्रयोग करायचे. तर गावामध्ये मोठी मोठी नाटकं आणणं, चांगले गायक आणणं, दरवर्षी गणेशोत्सवात ते करत असतात. तर मला सगळ्यात पहिल्यांदा मी 5 वर्षाचा असताना मला आय स्टील रिमेंबर माझ्या त्या फ्रेम्स माझ्या मनामध्ये कोरलेल्या आहेत. मला भाषणासाठी उभं केलेलं होतं लोकांसमोर. मला जे काय पाठ करून घेतलं होतं माझ्या शिक्षकांनी ते मी गडागडा बोललो. आणि नंतर नाटकासाठी जे सगळे कलाकार तयार होऊन आलेले होते पोशाख घालून, पौराणिक पोशाख घालून, त्यांना बघून मी जो रडायला लागलो ते बराच वेळ उशिरापर्यंत मी रडत होतो असं आई मला म्हणाली. तर पहिल्या भाषणाचा माझा अनुभव हा असा होता. त्यामुळे मी आपल्याला भाषण यावं यासाठी सतत प्रयत्नशील होतो. 5वीला एक आमच्या गावामध्ये वक्तृत्व स्पर्धा झालेली होती. तर त्यात मी खूप तयारी करून गेलो आणि ऐन वेळेवर मला काहीच बोलता आलं नाही. मी तिथे जाऊन फक्त उभा राहिलो आणि मग शिक्षकांनी सांगितलं की बस आता तुला बोलताच येत नाही बहुतेक. आणि खूप म्हणजे मी नर्वस झालो कारण त्याच्यात मुली सुद्धा होत्या तिथे. तर म्हटलं अरे काय आपल्याला असं बोलता येत नाही यांच्या समोर. तर खूप मी जवळपास 2 दिवस मग शाळेतच गेलो नाही. 2 दिवस मला खूपच येत होतं. पण मी 7वीत असताना आमची जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे प्रत्येक इयत्तेमध्ये घरातला एक मुलगा असायचा. मी सगळं आम्ही 25 भावंड होतो, मी सगळ्यात शेवटचा होतो. त्यामुळे मी 7वीत होतो तर 8वीत एक भाऊ होता, 2 भाऊ होते, 9वी मध्ये 2 बहिणी होत्या, 10वीत होत्या, असे आमचं पूर्ण कुटुंबाचं हे होतं. तर माझा 8वीत भाऊ होता, केडी म्हणतो मी त्याला. तर केडी बोलला अरे तू कशात भाग घेतो त्याच्यामध्ये, तुला काय बक्षीस मिळणार आहे का, बोलता तरी येईल का तुला, असं त्याने मला डिवचलं. तर मी म्हणालो की मी प्रयत्न करतो. पण तो काय तू करू नको प्रयत्न, तो आमच्या वर्गातला जो जोशी आहे त्याला बक्षीस मिळणार आहे, तुला काय बक्षीस मिळणार नाही. तर मी म्हटलं असं कसं बक्षीस मिळणार नाही, मी प्रयत्न तर करतो.
आणि त्या दिवशी रात्री मी काही मला माहितीच नव्हतं बरं भाषण कला किंवा काय याबद्दल सांगणारा पण अवतीभोवती कोणी नव्हता आणि मी भाषण केलं दणदण दुसऱ्या दिवशी आणि मला कळेच ना लोक का टाळ्या वाजवतात माझ्या दर 2-4 वाक्यांनी टाळ्या वाजायच्या आणि भाषण माझं चांगलं अप्रिशिएट झालं आणि मला पहिला नंबर जाहीर झाला. तर मी त्याच्याकडे भावाकडेच माझ्याकडे कुंदच नाही बघितलं बघ मी बघ. पण मला गंमत वाटली त्या कार्यक्रमानंतर आमच्या मुरडी मॅडम आहेत यांनी मला बाजूला घेतलं आणि मला सांगितलं की अरे तुला माहिती आहे तू बॅरिस्टर नागपैन सारखा बोललास. तर मी मला बॅरिस्टर नागपैन कोणी माहिती नव्हते फक्त बॅरिस्टर म्हणजे मोठा वकील एवढंच मला माहिती होतं. तर मी म्हणालो हो का मॅडम थँक्यू. तर ते म्हणाल नाही तुला अजून शिकलं पाहिजे या विषयातलं चांगलं बोलता आलं पाहिजे तू माझ्या घरी ये. तर मॅडम त्यावेळेस आमच्या गावामधला एक आकर्षणाचा असा केंद्रबिंदू होता कारण या मुंबईतून तिथे शिकवण्यासाठी आलेल्या आणि संस्कृत शिकवायच्या खूप छान बोलायच्या. तर मला खूप बरं वाटलं का मॅडमने आपल्याला घरी बोलवलं. मी त्यांच्याकडे गेलो मग त्यांनी मला कसं वाचावं काय करावं कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे असं खूप सांगितलं. सगळं माझ्या डोक्यावरून गेलं कारण तेवढी समजण्याची कुवत नव्हती. मग त्यानंतर बरंच पुला घालून पाणी गेलं आणि जेव्हा मी कॉलेजला FY ला ऍडमिशन घेतली त्यावेळेस आमच्याकडे डॉक्टर रमेश वरखेडे म्हणून प्रिन्सिपल आलेले होते. त्यावेळेस बघा आमचा पूर्ण आदिवासी भाग आणि तुम्ही आता जर गेला तर तुम्हाला तो बराचसा दुर्गम वाटेल पण त्यावेळेस किती असेल याचा तुम्ही विचार करू शकता. तर ते डॉक्टर रमेश वरखेडे फक्त आदिवासी भागातील मुलांना शिकवावं या हेतूने आलेले होते. ते स्वतः उत्तम लेखक कवी असल्यामुळे त्यांच्यामुळे मोठे मोठे मसू पाटलांपासून तर कुसुमाग्रजांपर्यंत खूप मोठे लोक वाड्याला आमच्या कॉलेजला आले होते आमच्याशी संवाद करण्यासाठी. तर एक दिवस पाऊस पडत होता आणि सर आले आमच्या वर्गामध्ये आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की अरे बाहेर पाऊस पडतो आपण कुठे वृक्ष विषयांवर बोलायचं. मी तुम्हाला बाबा बोरकरांच्या कविता शिकवतो असं बोलून त्यांनी बाबा बोरकरांचं पुस्तक काढलं आणि त्यांनी एक कविता सुरू केली. सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी नाल्या ग हाले अंबर झुले झुंबर उन्हात तरतरते ग सरीवर सरी आल्या ग. आणि माझ्या अंगावर काटा आला सरसरून की कविता इतकी सुंदर असू शकते आणि तिचं वर्णन किंवा ती वाचून दाखवणं इतकं छान असू शकतं. मला खूप ते वेगळं वाटलं आणि मग मी त्यांना भेटायला गेलो तर ते मला म्हणाले की हा शब्द सुंदर असतात ना तुम्ही शब्दांकडे कशा पद्धतीने बघता यावर आहे कारण शब्दाला रंग असतो रस असतो गंध असतो. शब्द तुमच्याशी बोलतात शब्द तुम्हाला बोलतं करतात. हे त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की तू पण काय लिहितो की नाही. मी म्हणाल मी साधारणतः बघा आपल्या देशामध्ये 3 गोष्टी तर माणूस करतोच. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तो प्रेमात पडतो दुसरी गोष्ट तो कविता करतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा प्रेमभंग होतो. या तर 3 गोष्टी आहेतच आणि त्यामुळे माणसं व्यक्त होतात. मी सुद्धा कॉलेजमध्ये होतो त्यामुळे मी कविता करत होतो. तर मी त्यांना कविता दाखवल्या त्यांच्या लक्षात आलं की त्यात विशेष चांगल्या कविता नाही आहेत पण तरी पण त्यांनी मला सांगितलं की तू वाचलं पाहिजे लिहिलं पाहिजे. आणि मग त्यांच्यामुळे आमच्याकडे मोठे मोठे लोक यायला लागले साहित्यिक यायला लागले. खूप म्हणजे सुर्वे गुरुजींसारखे मान्यवर लोककवी आमच्याकडे आले. त्यांनी आमच्याशी इंटरॅक्शन केलं आणि सगळ्यात हाईट म्हणजे आमच्याकडे कविवर्य कुसुमाग्रजांना बोलवायचं ठरलं आणि कुसुमाग्रज येणार बोलल्यानंतर आम्ही सगळेजण आश्चर्यचकित झालो होतो की कुसुमाग्रज आपल्याकडे येऊ शकतील का वाड्याला. तर सर म्हणाले की माझे त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध आहेत आपण त्यांना बोलवणार. आणि तो दिवस उगवला. आमच्या कॉलेजला कुसुमाग्रज आले. तुडुंब म्हणजे जवळपास सगळ्या वर्गाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसलेले होते आणि माझ्याकडे जबाबदारी दिली होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची.
मी खास त्या कार्यक्रमासाठी जॅकेट बिकेट तयारी आणि जसं घातलं तसं तयारी करून मी गेलेलो होतो. आणि मी बोलायला सुरुवात केली. पहिलं मी निवेदन केलं आणि 8व्या-10व्या मिनिटाला कोणी केलं होतं मला माहिती नाही, आम्ही डेकोरेशन करायचं म्हणून वारली पेंटिंगचे काही घडे असे दोन्ही साईडला ठेवलेले आहेत. तर कार्यक्रम होता ओपन याच्यावर मैदानावर. प्रचंड हवा आली आणि ते पुढचे सगळे घडे कोसळले. आता गावामध्ये मडकं फुटणं म्हणजे खूप अशुभ समजलं जातं. आता म्हटलं एक नाही तर 10 पडके दोन्ही साईडला फुटलेले. तर पुढचे मुलं जरा उठले आणि थोडासा गोंधळ झाला. 2 मिनिटात ते सगळं शांत झालं. मी थोडासा प्रसंगावधान ठेवून म्हणालो की बघा आपल्याकडे तात्यासाहेब आलेले आहेत, कविवर्य कुसुमाग्रज आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आनंद झालाय, मला आनंद झालाय, इथे व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना आनंद झालाय. पण आपल्याकडच्या आदिवासी भागातल्या अवघड वाऱ्याला पण आनंद झालेला दिसतोय आणि त्याने आपली उपस्थिती आपली इथे दर्शवलेली आहे. तर तात्यासाहेबांनी माझ्याकडे असं जरा हसून बघितलं. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे जरा कार्यक्रमाचा आपला सुरू. आणि तो कार्यक्रम खूप छान झाला. तात्यासाहेबांनी राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्याबद्दल व्याख्यान दिलं. खूपच सुंदर व्याख्यान दिलं. आणि आय स्टील रिमेंबर त्या दिवशी आम्ही जे जनगण मन म्हणालो आणि वंदे मातरम म्हणालो, तेवढं उत्स्फूर्त आणि सुंदर राष्ट्रगीत मी आयुष्यात अजून गायलेलं नाहीये. खूपच सगळेजण राष्ट्रप्रेमाने भारून गेलेले होते. आणि मला आमचे प्रिन्सिपल होते, त्यांनी वरखेडे सरांनी सांगितलं की तात्यासाहेबांना तू माझ्या केबिन पर्यंत घेऊन यायचं. तर मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना म्हणालो की मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर त्यावेळेस त्यांनी, मी वाकलो त्यांना नमस्कार करण्यासाठी. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला म्हणाले, अरे मला वाटलं होतं पुण्या मुंबईतलीच मुलं चांगलं भाषण करू शकतात, आपल्या गावखेड्यातला मुलगा सुद्धा चांगलं भाषण करू शकतो असं बोलले. आणि त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. आय स्टील फील की त्यांचा जो हात माझ्या पाठीवरून फिरलाय, कारण सरस्वती पुत्र होते ते. आणि सरस्वती पुत्राने जर एखाद्या दगडाच्या पाठीवरून जरी हात फिरवला तरी त्याला वाचा फुटू शकते. आज मी तुमच्या समोर बोलतोय, कदाचित त्यामुळेच तुमच्या समोर. आता आपण सगळे वक्ते आहात आणि मी सुद्धा वक्तृत्व कलेचा विद्यार्थी आहे. कारण प्रत्येकाला बोलावंसं वाटतं, प्रत्येकाला आपली मतं मांडावीशी वाटतात, व्यक्त व्हावंसं वाटतं. पण उत्तम भाषण म्हणजे काय, हा मुद्दा आहे. उल्हास सरांनी तुम्हाला सांगितलं असेल. पण जेव्हा मी मोठ्या लोकांची भाषणं ऐकतो, मोठ्या लोकांना बोलताना बघितलं, अनेक मोठे लोक, बाळासाहेब ठाकरेंपासून शरद पवारांपासून ऍडव्होकेट दत्ता पाटील, तुम्ही सांगाल तेवढी, गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रात जेवढे मोठे लेखक, कवी, समाजसेवक, राजकारणी झालेले आहेत, या सगळ्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. त्यावेळेस लक्षात आलं की जे लोक शब्दांची उत्तम निवड करतात, ज्यांच्याकडे अचूक शब्दफेक आहे आणि ज्यांना शब्द समुदायाचा जो भाव आहे, शब्द समुदायाची जी भावना असते, म्हणजे सलग जी भावना असते ती टिकवता येते, ज्यांच्या बोलण्यात उत्कट आहे, पॅशनेट आहेत, आणि तत्कालीन सामाजिक स्थिती, संदर्भ याचं ज्यांना भान आहे, त्यांचीच भाषणं टिकतात, त्यांचीच भाषणं जगामध्ये त्याचीच चर्चा होते. म्हणजे गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आशा तृष्णा का मूल है हे वाक्य ते उद्गारलेले होते. आणि आजही ते वाक्य आपण सगळेजण जाणतो किंवा ते आपल्या लक्षात आहे. डेमोस्थेनेस नावाचा एक ग्रीस मधला राज्य म्हणजे ग्रीस फिलॉसॉफर होता, रोमन फिलॉसॉफर होता. ज्या वेळेस ग्रीसवर फिलिप ऑफ मॅकेडोनिया चाल करून आलेला होता, तेव्हा म्हणजे आजपासून ही सुद्धा 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस डेमोस्थेनेसने पूर्ण ग्रीसमध्ये भाषणाद्वारे लोकांना जागृत केलं आणि लोकांना लढाईसाठी उद्युक्त केलं. पण तरीही ग्रीसचा पराभव झाला. त्यानंतर डेमोस्थेनेसने त्या आक्रमक जो फिलिप होता त्याच्याबरोबर मांडवली केली आणि त्याने आपल्या देशाचा पराभव घडवून आणला असा आरोप झाला. आणि हा
आरोप करणारा सुद्धा तिथलाच एक राजकीय नेता होता, एचिन्स नावाचा. तर हा आरोप झाल्यानंतर डेमोस्thenes खूप मनाने खचला होता. परंतु जेव्हा त्यांची प्रत्यक्ष डिबेट झाली तेव्हा या माणसाने, डेमोस्thenesने जे भाषण केलं, कॉमन कॉज विथ द पीपल या नावाने ते इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. आजही 2500 वर्षानंतर सज्जन माणूस ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्याचं जे कन्व्हिक्शन असतं कामाबद्दलचं ते त्याच्या वक्तृत्व शैलीपेक्षा किंवा त्याच्या स्थितीपेक्षाही जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे डेमोस्thenes बद्दल लोकांच्या मनात विरोधाची भावना होण्याच्या ऐवजी सगळे लोक त्याच्या बाजूने उभे राहिले आणि त्याच्यावर जो खोटा आरोप करणारा जो एचिन्स होता त्याला देशाबाहेर जावं लागलं. तो वक्तृत्व कलेचं सामर्थ्य हे आहे. कारण शब्द जे असतात ना, मला एक दिवस मी वडिलांशी बोलत असताना, माझे वडील शेतकरी आहेत, ते काही असे ग्रेट शिकलेले नाही आहेत, परंतु जीवनाच्या शाळेमधलं जे शिक्षण असतं ते शिक्षण त्यांना जास्त मिळालेलं आहे. एक दिवस मी त्यांना विचारलं की तुम्हाला भाताची गोण माहिती असेल ना, बहुतेक जणांना माहिती असेल, भाताची गोण असते आणि भात तांदूळ काढल्यानंतर जो तूस असतो त्याची सुद्धा गोण असते. तर एक दिवस मी आमच्या वखारीमध्ये असताना मी जी तूस भरलेली जी गोण होती ती उगाच उचलत होतो आणि खाली ठेवत होतो. तर ते मला म्हणाले की ती भाताची गोण उचलून बघ ना, मग तसं एवढं जर तुला राग आहे तर ती उचलून बघ. तर ती हलत नाही आपल्या हाताने, तुम्हाला माहितीये ना. तर ते म्हणाले की म्हणजे सहजपणे म्हणाले, ते म्हणाले जीवन असंच असतं, ज्याच्यामध्ये सत्व भरलेलं असतं ना ते उचलायला कठीण असतं आणि जे फोलपट असतं ते असंच असतं. तर मला नेहमी वाटतं की हे जे मोठी माणसं आहेत यांचे शब्द का हवेमध्ये आहेत अजूनही. म्हणजे अहमद शाह अब्दालीने ज्याला पानिपतच्या लढाईमध्ये मृत्यूच्या दारामध्ये पाहिला तर सदाशिवराव भाऊ का म्हणाला होता की हा बचेंगे तो और भी लढेंगे. तो ते शब्द आजही आहेत. आजही लोकमान्य टिळकांच्या शब्द वातावरणामध्ये आहेत की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणार. आजही महात्मा गांधीजींचे ते शब्द वातावरणामध्ये आहेत की इंग्रजांना त्यांनी छोडो भारतचा जो 9 ऑगस्टच्या दिवशी इशारा दिला होता तो आजही तुमच्या माझ्या स्मरणात आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे आकाशवाणीवरून जे सुभाषचंद्र बोसांनी भारताच्या बाहेर असताना जे भाषण केलं होतं ते आजही लोकांच्या लक्षात आहे. तर हे जे शब्द आहेत या शब्दांमध्ये स्वत्व असतं, या शब्दांमध्ये ताकद असते, त्याच्या पाठीमागे एक तपश्चर्या असते, त्यामुळे ते शब्द टिकले. महात्मा गांधी काही उत्तम व्याख्याता नव्हते, त्यांचा आवाज तर चढत पण नव्हता, पण महात्मा गांधींच्या शब्दांच्या मागे प्रचंड परिश्रम होते, प्रचंड त्याग होता आणि त्याच्या जोडीला त्यांची समाजाचं उत्थान करण्याची, समाजाला मोठं करण्याची एक कळवळ होती, तळमळ होती आणि त्यामुळे त्यांच्या शब्दांना वजन प्राप्त झालेलं होतं. आज आपण बघतो की तो शब्द त्यामुळे रूढ पण झाला. राणा भीमदेवी ताटात भाषण करणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तर हा राणा जो होता हा फक्त मोठमोठ्याने बोलण्यासाठी प्रसिद्ध होता. तो खूप मोठ्या मोठ्या बाता करायचा आणि त्या बातांचं जे पूर्ण नाटक असायचं ते नाटकच राहायचं. त्यामुळे आज काहीशे वर्षानंतर आपण एखादा माणूस जर मोठमोठ्याने बोलून जर नाटक करत असेल तर आपण त्याला म्हणतो की तुम्ही राणा भीमदेवी ताटात गर्जना करू नका. परंतु तेच छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, आजही लक्ष लक्ष मावळ्यांच्या मनामध्ये ते वाक्य कोरलेलं आहे. कारण ते नुसतं वाक्य नव्हतं, त्याच्या मागे एक प्रेरणा होती, त्याच्या मागे एक स्वतःच्या लोकांसाठी काहीतरी आम्हाला करायचं आहे ही कळकळ होती आणि त्या कळकळीला कृतीची नाही. म्हणजे तुम्ही जर सगळेजण जे वक्तृत्व प्रशिक्षण शिकता आहात, या वक्तृत्व प्रशिक्षणामध्ये तुम्ही या गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे. कारण शब्द महत्वाचे आहेत या सगळ्या याच्यामध्ये. मला
ज्ञानेश्वर महाराजांची ती ओवी मुद्दाम तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की माऊलींनी एका ठिकाणी म्हटलं की सूर्यबिंब जरी बचके एवढे, बचके म्हणजे एवढंच, परी प्रकाशा त्रैलोक्यात उकडे, शब्दांची गती तेने पाडे अनुभवावी. म्हणजे शब्दांची ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. एका ठिकाणी ते म्हणतात की पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्दू पाठी अवतरे कृपा आदी. म्हणजे ही जी हे ते वेगळ्या आध्यात्मिक याच्याने बोलतायत, परंतु इथे आपण शब्दांचं जे सामर्थ्य आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचत असताना आपल्याला लक्षात येतं की महाराज वारंवार श्रोत्यांना विनवणी करतात. आता एकुले अवधान दीजिए, वारंवार ते म्हणतात की अरे तुम्ही ऐका मी सांगतोय. कारण श्रोते नसतील तर वक्त्याला किंमत नसते. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये असे चांगले श्रोते निर्माण करणं ही सुद्धा गरजेची आहे. परंतु त्यातही शब्दांशी जो प्रामाणिक राहतो, शब्दांबरोबर ज्याची निष्ठा जुळते त्या माणसाला निश्चितच त्याची शब्दांची वेगळ्या पद्धतीने गट्टी जमते. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच शस्त्र यत्नी करू, शब्द आम्हा जीवीचे जीवन, शब्दे वाटू तन जनलोका. तुका म्हणे केला शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. म्हणजे शब्दांशी इतकी जर तुम्ही स्वतःला जुळवून घेतलं तर निश्चितच आपल्या पुढील वाटचालीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येईल. मला अजून वाटत नाही मी वक्ता झालोय की नाही झालो, पण मी सुद्धा तुमच्यासारखा वक्ता होण्याचा प्रयत्न करतो. मी जेव्हा ठाण्यामध्ये होतो, लॉ कॉलेजमध्ये शिकत होतो, माझे मित्र सुद्धा आलेले सुद्धा, आणि तर त्यावेळेस इथे शिकत असताना मी काय करावं या सगळ्या भ्रमामध्ये होतो किंवा चिंतेत होतो. कारण कॉलेजमध्ये इंग्लिश काय जे शिकवायचं ते काहीच कळायचं नाही. कारण माझं अप टू ग्रॅज्युएशन मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालेलं होतं. पण तुम्ही ग्रॅज्युएट पदवीपर्यंत मराठीत शिकलेला असाल तर तुम्हाला लगेच हायर इंग्लिश करण्याचं काही कारणच नाही. आणि त्याच्यात लक्षात आलं काही काळाने की आपण पुढे जाऊच शकत नाही, त्यामुळे वकील आपण होऊच शकणार नाही. तर तेव्हा मुकुंद आयांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं होती, सलग 8 दिवसांची सिरीज होती. तर मी त्यांच्या भाषणांनी खूपच भारावून गेलो होतो. आणि मी त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना सांगितलं की मला आता काहीच करायचं नाही, मी तुमच्या बरोबरच येतो, मला तुमच्यासारखं भाषण करायला शिकवा. तर त्यांना लक्षात आलं की वाट चुकलेलं कोकरू आहे, याला काहीतरी सांगितलं पाहिजे. त्यांनी मला सांगितलं की असं काय नसतं, तुला काय जे शिक्षण आहे ते पूर्ण कर आणि मग तुला पुढे जाता येईल. पण तरी मी प्रयत्न करत राहिलो आणि संपादक झाल्यानंतर काय आपण काही बोललं तर लोक ऐकतात. त्यामुळे आता मला तसं काही तणाव नसतो, नाही तर मी तुमच्या कार्यशाळेत आलो असतो. पण आता जेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जातो, वेगवेगळ्या लोकांशी बोलतो, विशेषतः आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंधित याच्यात जेव्हा जातो, तेव्हा या सभाधारिष्ट्याचा खूप फायदा होतो. म्हणजे मी तुम्हाला एक आठवण सांगू इच्छितो. मी 2002 मध्ये वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्सचं अधिवेशन बेल्जियम मध्ये भरलेलं होतं आणि मी तिथे गेलो होतो. बेल्जियम मध्ये जिथे युरोपियन पार्लमेंट आहे ब्रुसेल्सला, तर ब्रुसेल्समध्ये आमचा एक सेमिनार होतो. पूर्ण दिवस आम्ही ब्रुसेल्समध्ये होतो आणि मी सुद्धा 222 नंबरच्या खासदाराच्या जागेवर बसलेलो होतो, निवडून न येता. तर त्या युरोपियन पार्लमेंटमध्ये वर्ल्ड बँकेचे प्रतिनिधी होते, खूप मोठे एडिटर्स होते आणि त्या सगळ्यांची चर्चा चाललेली होती. आणि चर्चेचा विषय होता पूर्ण जगातील लोकांच्या विकासासाठी ज्ञानाचा कसा वापर करायचा. म्हणजे एकूणच म्हणजे ज्ञानाधारित सगळं वैचारिक आदान प्रदान कसं करायचं.
तर मला ते खूप खटकत होतं. कारण आपण सगळेजण भारताची स्थिती पाहतो, म्हणजे आजही आपल्याकडची जी दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या आहे ती कमी झालेली नाहीये. आजही आपल्या देशातील लोकांना प्राथमिक आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण याचं जे सुलभीकरण व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. बेरोजगारांचा प्रश्न मोठा आहे. आणि म्हटलं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे 2002 मध्ये तर याहून अधिक भीषण परिस्थिती होती. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी विचार केला की इथे आपण काहीतरी वेगळं बोललं पाहिजे आणि हे काय चाललंय हे काय खरं नाही आहे. मग मी ठरवलं की आपण आपलं मत मांडायचं. तर जेव्हा पहिल्या 2 वक्त्यांची भाषणं झाली त्यावेळेस मी हात वर केला की मला बोलायचंय. तर मला आधी बोलूच देईना. मग खूप आधी मोठे संपादक बोलले आणि खूप वेळानंतर मला संधी मिळाली. तर मी उभा राहिलो आणि मी त्या सेमिनार मध्ये स्पष्टपणे म्हणालो की आता आपण जे सगळे रोल ऑफ मीडिया इन द डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी या विषयावर बोलतो. तर मी म्हटलं की हाफ ऑफ द ग्लोबल पॉप्युलेशन इज डाइंग बिकॉज ऑफ स्टार्वेशन and here we are discussing role of media in the development of society. How we are going to develop those people who are how we are going to support our downtrodden classes. आणि जे उपाशी पोटी आहेत त्यांना तुम्ही काय ज्ञान देऊन फायदा होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो मी अवघे काय 4-5 मिनिटं बोललो असेल तर मी बोलल्यानंतर आफ्रिकन राष्ट्रातले जे संपादक होते ते सगळे उभे राहिले आणि त्यांनी माझ्या विधानाला सपोर्ट केला आणि ती चर्चा पूर्ण युटर्न झाला. म्हणजे जी चर्चा ज्ञान आणि वगैरे याच्यावर झाली होती ती डायरेक्ट ती भूक आणि गरिबी या सगळ्या विषयावर आली. आणि मला स्वतःला खूप बरं वाटलं की येस आय एम रिप्रेझेंटिंग माय पीपल. माझ्या लोकांसाठी मी आता जागतिक व्यासपीठावर बोलू शकलो आणि ते केवळ बोलता येत होतं म्हणून. जर मला बोलता आलं नसतं, जर माझ्यात न्यूनगंड असता की आपण इंग्रजीमध्ये आणि तेही युरोपियन पार्लमेंटमध्ये कसं काय बोलायचं मला भीती वाटली असती. तर ती भीती वाटली नाही आणि मला कधी उल्हास आधी भेटले असते तर मला अधिक जास्त सोपं गेलं असतं. पण त्यानंतर एक कॉन्फिडन्स वाढत गेला आणि स्वतःला जेव्हा व्यक्त करणं गरजेचं असतं त्यावेळेस आपण व्यक्त झालंच पाहिजे हा सुद्धा एक आत्मविश्वास आला. तुम्ही सगळेजण समाजाच्या वेगवेगळ्या प्रवाहातले आहात, वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्ही जगता आहात. कोणी विद्यार्थी आहे, कोणी गृहिणी आहे, कोणी रिटायर्ड झालेले आहेत, कोणी उद्योजक आहे. तर आता आपल्या अवतीभोवतीचे जे प्रश्न आहेत आरक्षणावर कोण बोललं? आरक्षणावर प्रमोदजी म्हणाले की आरक्षण नको आहे. प्रमोदजी तुम्ही म्हणालात आरक्षण नको आहे. खूप तुमचे विचार चांगले आहेत. परंतु जर या देशातील 30% अधिक लोक जर आजही मागासलेले असतील, दारिद्र्य असतील, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना आरक्षणाची मदत दिल्याशिवाय त्यांना कसं काय पुढे आणता येईल? तुम्ही सक्षम आहात, तुम्ही समर्थ आहात, तुमच्यापर्यंत सगळ्या सोयी सुविधा आलेल्या आहेत. पण जी लोक अजून मागे आहेत त्यांना आपण ही सवलत दिलीच पाहिजे. त्यांचा तो अधिकार आहे. लोकशाहीमध्ये लोककल्याणकारी राज्याची जी संकल्पना आपण मानतो या लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये सगळ्यांचा समान विकास ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि आपण सगळ्यांचा समान विकास जर करू इच्छितो तर आपल्याला त्या लोकांना संधी दिली पाहिजे. फार कमी लोक असतात ज्यांना या अशा कुबड्या नको असतात किंवा त्यांना मदत नको असते. परंतु जे अजूनही वीकर सेक्शन आहे, जे अजूनही मागासलेले आहेत, त्यांना आपण ही मदत दिली पाहिजे. त्यांचा तो अधिकार आहे, घटनादत्त अधिकार आहे. कारण भारतासारख्या देशामध्ये विशेषतः जिथे जाती व्यवस्थेने लोकांना मागे ठेवलेलं आहे. बघा तुम्हाला महात्मा फुले माहिती असतील. महात्मा फुलेंनी या सगळ्याच्यामध्ये पुढाकार घेतला. इथला जो कष्टकरी, कुणबी, गरीब माणूस होता, शेतीत अडकलेला माणूस होता, गावगाड्यामध्ये ज्याचं आयुष्य गावगाड्याच्या चौकटीत अडकलेलं होतं, त्या माणसाला जर विकासाची दिशा द्यायची असेल तर त्याला ज्ञानाशिवाय पर्याय नाही हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं होतं. त्यामुळे आपण सगळेजण जाणतो की जगाच्या तुलनेमध्ये आम्ही अजून खूप मागे आहोत. जेव्हा
फ्रान्समध्ये जा किंवा अमेरिकेत जा किंवा जर्मनीत जा, गेला बाजार ऑस्ट्रेलिया किंवा रशियामध्ये जा, तिथे गेल्यानंतर आपल्या किंवा चीनमध्ये जा, आपल्या लक्षात येतं की आपण किती मागे आहोत, आपल्याला अजून किती किती टप्पा गाठायचा आहे. आपल्याकडील लोकांचं आयुर्मान वाढण्यासाठी, त्यांचं जीवन सुखी होण्यासाठी किती गोष्टी अजून करायच्या आहेत, या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमचं म्हणणं जे आहे ते पुन्हा तपासून बघा. तुमच्यापुरतं ते म्हणणं असेल तर ते उत्तम आहे, परंतु ते तुम्ही सगळ्यांसाठी लावू नका. दुसरं म्हणजे मला परिणिती ज्या म्हणाल्या की मला बोलण्याची सवय होती, ती या कार्यक्रमामुळे गेली. पण मी सांगेन की मी अनेक बोबडे बोलणारे पण वक्ते बघितलेले आहेत, पण त्यांच्या भाषणामध्ये जर ज्ञान असेल, त्यांच्या भाषणामध्ये जर एक तळमळ असेल, तर ते भाषण अधिक चांगल्या पद्धतीने ऐकलं जातं, समर्पक पद्धतीने. आणि जर म्हणाल तर मी मागच्या, आता अमेरिकेत प्रेसिडेन्शियल इलेक्शन चालू आहे, अध्यक्षपदाची निवडणूक. मागच्या निवडणुकीच्या वेळेस मला अमेरिकन काँग्रेसचं जे ईस्ट वेस्ट सेंटर आहे त्यांनी इन्व्हाइट केलेलं होतं, त्यामुळे मी तिथे गेलो होतो. तर तिथे मला पहिल्यांदा काही कळतच नव्हतं. 3-4 प्रोफेसर्स ज्यांच्याशी आमचा फ्लोरिडा विद्यापीठामध्ये ज्यांच्याशी आमचा 1-to-1 इंटरॅक्शन आहे, तर ते एक वाक्य बोललं ना की तो आम असं करायचा, परत 1-2-3 वाक्य बोललं की आम असं करायचं. म्हटलं याची काहीतरी खोड असणं. पण त्यानंतर मी जेवढ्या लोकांशी बोललो, विशेषतः हे सगळेजण ज्ञानाच्या क्षेत्रात होते, एडिटर होते, प्रोफेसर्स होते, तर तेवढ्यांशी बोललो तर त्यातल्या निम्म्या लोकांना ती सवय होती. तर तो तसा पॉज घेणं हे तिकडे राजमान्य झाले, लोकमान्य, म्हणजे त्याच्याबद्दल कोणाला काही वाटत नाही. फार जे फरडे वक्ते असतात त्यांच्याच याच्यात, म्हणजे आम्ही बिल क्लिंटनना बघितलं, रॉमनीला बघितलं, रायांना बघितलं, त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं, तर त्यावेळेस त्यांचं वक्तृत्व वेगळं होतं, कारण त्यांना मैदान मारायचे होते. पण जे जनरल बोलणारे होते ते त्यांचे विचार मांडताना त्यांच्या पद्धतीनेच मांडत होते. त्यामुळे आपल्यात न्यूनगंड तुम्ही आणू नका. तुम्ही चांगलं बोलता, अधिक चांगलं बोलाल आणि अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकता. प्रणवने जे भाषण केलं ते मला खूप आवडलं. म्हणजे त्याने जे, तो तरुण मुलगा आहे आणि त्याने जे विचार मांडले, एकूणच समाजाच्या विषयी अधिकार आणि कर्तव्य या संदर्भात तो जे म्हणाला, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण आमच्या देशामध्ये आम्हाला सरकार काय देणार किंवा आम्हाला काय मिळणार या विषयावरच आमचं जास्त लक्ष असतं. आम्ही काय करणार याकडे कोणाचं लक्ष नसतं. आज आपण हे जे एवढे प्रगत देश बघतोय, या सगळ्या प्रगत देशातील नागरिक आम्ही काय करणार किंवा आमचा देश काय आहे याकडे लक्ष देणारे असतात. एक 13-14 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळातील सदस्यांचं, म्हणजे आमदारांचं एक शिष्टमंडळ युरोपमध्ये फिरायला गेलेलं होतं आणि सगळे मस्त मजा गप्पा चाललेल्या होत्या. तर एका आमदाराने कोल्ड्रिंक किंवा आणखीन काय असेल तर ते पिऊन ते जे टीन होतं ते गाडीच्या बाहेर फेकलं, कारण त्यांना आपल्याकडची सवय असते. ते फेकल्यानंतर एक गाडी त्यांना खूप चेस करायला लागली. तर यांना काय कळलं ना का ही गाडी आपल्याला का चेस करते. तर ती पुढे एका ठिकाणी त्या गाडीवाल्या व्यक्तीने यांना रोखलं आणि यांनी बघितलं तर एक बाई यांना चेस करत होती आणि ती खूप चिडलेली दिसत होती. तर यांना कळले ना काय झालं म्हणून. तर त्या बाईने यांना सांगितलं काच खाली करा. यांनी काच खाली केली आणि तिने जो टीनचा डब्बा होता तो यांच्या अंगावर फेकला आणि त्यांनी सांगितलं की माझा देश म्हणजे कचराकुंडी नाहीये. तुमचा देश असेल कचराकुंडी, हे तुमच्या देशामध्ये तुम्ही फेका अशा पद्धतीने कचरा. तर बघा म्हणजे की आपल्या देशाबद्दलची भावना किती तीव्र असू शकते, राष्ट्रप्रेम किती पराकोटीचं असू शकतं. म्हणजे तिने आपले कामं सोडून ती यांच्या मागे लागलेली असावी होते. पण ही गरज आहे ना, असं आपल्याकडे लोक करताना दिसतात का. म्हणजे आपल्या एपीजे कलाम यांनी सातत्याने भाषणात सांगितलं होतं की आपल्याकडील लोक सिंगापूर किंवा तिकडे गेले तर रस्त्यावर थुंकणार नाहीत, अमेरिकेत गेलं तर वेगाने गाडी चालवणार नाहीत किंवा पार्किंग असेल तिथेच गाडी लावतील.
पण आपल्या देशात ते तसे वागतात का? तर तसे वागताना दिसत नाही. ही जी सगळी आपल्याकडची जी अड्यताखोरी आहे लोकांची, ही थांबली पाहिजे. आणि ती जर थांबली तर निश्चितच अधिक चांगल्या पद्धतीने आपला समाज उभा राहू शकेल. आज ज्या पद्धतीने सगळं वातावरण बदलून गेलेलं आहे आमच्या अवतीभोवतीचं, मराठा आरक्षण मोर्चांच्या निमित्ताने कोणतरी बोलेल असं मला वाटलं होतं, पण इथे कोणीच बोललं नाही. तुम्ही आपल्या अवतीभोवतीचे संदर्भ असे इतक्या सहजपणे सोडू शकत नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की वक्तृत्व म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नाहीये, तर वक्तृत्व म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्या वास्तवाचं भान असणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे जर काही लाख लोक एकेका जिल्ह्यांमधून असे रस्त्यावर येत असतील तर आमच्या समाजाला झालं काय? आमचा समाज इतका का वेगळ्या दिशेने चाललेला आहे याचा तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे इथे कुपोषणाबद्दल तुम्ही म्हणाल ना, तुम्ही जव्हारला कधी गेलात? मोखाडा, तर त्या भागामध्ये तुम्ही जाऊन बघा आजही कशा पद्धतीने लोक जगतात. 1991 मध्ये मी पहिल्यांदा जव्हार मोखाड्यातलं जे कुपोषण आहे ते उघडकीस आणलं होतं आणि त्यामुळे मग जव्हारमध्ये डेप्युटी कलेक्टरचं ऑफिस गेलं आणि बरेच तिथले प्रशासकीय बदल झाले. पण आजही परिस्थिती बदललेली नाहीये. याला अनेक कारण आहेत. याला सोशो कल्चरल, सोशो इकॉनॉमिकल, सोशो पॉलिटिकल आणि अनेक 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 गोष्टी त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहे. गुंताळा म्हणतो ना तो, तसा त्या सगळ्याचा गुंता झालेला आहे. तर याच्यात तुम्ही प्रत्यक्ष सहभागी होता का? तुम्ही प्रत्यक्ष तुमचं योगदान काय देता? यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आता आपल्याकडे आम्ही म्हणतो की भारत महासत्ता व्हायला निघालेला आहे, भारत महासत्ता होणार अशा पद्धतीने सगळीकडे चर्चा होतात. तेव्हा मला हसू येतं की कसा काय हा देश महासत्ता होऊ शकतो. म्हणजे आज तसं बघितलं तर भारताकडे महासत्ता होण्यासाठी सगळ्यात मोठं पोटेन्शियल आहे. आपल्याकडे 25च्या आतील जी लोकसंख्या पॉप्युलेशन आहे ही 50% अधिक आहे. आपल्याकडे 35च्या आतली जी लोकसंख्या आहे ही 65% आहे. तुम्ही विचार करा, 65% म्हणजे जवळपास 80-90 कोटी लोक येऊन नुसते ओरडले ना तरी चंद्र तारे खाली पडतील. पण इच्छा कोणाची आहे एकत्र येण्याची? एवढे तरुण जर एकत्र आले तर ते काहीही करू शकतात. पण दुर्दैवाने आमच्याकडची जी तरुणाई आहे ही तरुणाई, म्हणजे विशेषतः मी इतर यांचं सांगणार नाही पण महाराष्ट्रातल्या मुलांचं सांगू शकतो की यांना आरामाच्या नोकऱ्या हव्या आहेत, यांना कष्टाची कामं नको आहेत. यांना बघा ना आपल्याकडे म्हणजे मुंबई, ठाणे, डोंबिवली कुठे पण जा तुम्ही, तुम्हाला इस्त्रीवाला, टॅक्सीवाला, रिक्षावाला, दूधवाला, भाजीवाला हे कोण दिसतात? तर कोणी आपल्याकडच्या मुलांना ती कामच करावीशी वाटत नाहीये. याचं कारण आहे की लोक वास्तवापासून तुटत चाललेले आहेत. म्हणजे एक काळ असा होता की थोडं शिकला गावापासून तुटला, नाही थोडं शिकला घरापासून तुटला, अधिक शिकला गावापासून तुटला आणि त्याहून अधिक शिकला तर देशापासून तुटला, अशी परिस्थिती होती. आता उलटी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे फार काही न शिकून सुद्धा मुलं मातीपासून दूर चाललेली आहे. तर ही स्थिती चांगली नाहीये समाजासाठी. आणि त्याचं जे सातत्याने त्यावर चिंतन व्हायला पाहिजे, त्याचं अनालिसिस व्हायला पाहिजे, हे आपल्याकडे होत नाही. कारण आपल्याकडे सामाजिक बदलांना समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तपासण्याची पद्धत नाहीये. आज आपल्याकडे महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. याची कारणं काय आहेत? याचा ज्या पद्धतीने तार्किक आणि पूर्ण विचार करून त्याचा शोध घेतला पाहिजे, हा शोध घेतला जात नाही. त्यामुळे तो प्रश्न सुटत नाही. आम्ही अजूनही जे ज्ञानाशी संबंधित जी क्षेत्र आहेत त्यात जो विचार करायला पाहिजे. बघा आपल्याकडे जर 10वी नंतर एखाद्या मुलांनी सांगितलं की मला म्युझिशियन व्हायचंय किंवा मला पेंटर व्हायचंय किंवा मला लेखक व्हायचंय, त्याच्या घरातील लोकांना वाटेल की याला वेळ लागले. कारण
ज्ञानाकडे तुसडेपणाने बघण्याचा दृष्टिकोन आपल्या समाजात तयार झालेला आहे. आय स्टील रिमेंबर, मी 8वी 10वीत असेल आणि मला नुकतीच वाचनालयाची सवय लागलेली होती. आय गॉट हुक्ड टू इट, म्हणजे ऍडिक्शन सारखं ते झालेलं होतं. आणि मी दररोज एक तरी पुस्तक संपवायचो. तर आता विचार करा, त्यावेळेस गावामध्ये असा एक मुलगा सतत वाचताना दिसतो आणि घरात त्रास नको म्हणून मी गच्चीवर जाऊन वाचायचो. तर ते शेजारच्या घरातील ज्या बायका होत्या ज्यांना मी दिसायचो त्या माझ्या आईला सांगायच्या, ओ काकी बघा याला वेड बीड लागेल, पुस्तक वाचतो तो. तर त्यावेळेस समाजात अशी परिस्थिती होती. परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की घरातील सगळ्यांना मोबाईलचं वेड लागलेलं दिसतंय. एखाद्या घरात आपण जेव्हा जातो त्यावेळेस सगळेजण आपल्याला मोबाईलवर चिकटलेले दिसतात. या मागची कारणं पण शोधली पाहिजेत, त्याचे दुष्परिणाम समजून घेतले पाहिजेत. आणि दुर्दैवाने आपल्याकडे या सगळ्या विषयांचा अभ्यास होताना दिसत नाही. हा अभ्यास जर अधिक चांगल्या पद्धतीने झाला तर निश्चितच मला असं वाटतं की आमच्याकडील तरुणाईची जी ताकद आहे या ताकदीला योग्य दिशा मिळेल. पण दुर्दैवाने सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही. म्हणजे 25वीतल्या आतली जी तरुणाई आहे 50%, या तरुणाईला जर अधिक चांगलं प्रशिक्षण दिलं असतं, त्यांना अधिक चांगलं शिक्षण दिलं असतं, त्यांना व्यवसायाभिमुख केलं असतं, चांगले कारखाने काढले असते, तर कदाचित ही जी सगळी शक्ती आहे या शक्तीमधून काहीतरी बाहेर निघालं असतं, चांगलं बाहेर निघालं असतं. म्हणजे बघा 1990 नंतर चीनने आपल्या आर्थिक नीतीत जे आमूलाग्र बदल केले त्या आमूलाग्र बदलांमुळे त्या देशाची प्रचंड प्रगती झाली. आज चीन हे जगाची फॅक्टरी बनलेली आहे. म्हणजे जगाची फॅक्टरी काय तर चीन. म्हणजे कुठल्याही देशात जा, तुम्हाला तिथल्या दैनंदिन गरजेच्या ज्या गोष्टी आहेत या चीनच्या फॅक्टरीमध्ये बनवून आलेल्या दिसतात. अगदी अमेरिकेत सुद्धा, अमेरिकेत गावोगावी $1 शॉप्स आहेत. ऑस्ट्रेलियात $1 शॉप्स आहेत. तर हे कारण हे त्यांनी घडवलं. याचं कारण होतं त्यांनी तशी स्वतःची अर्थनीती ठरवली, तशी व्यावसायिक नीती ठरवली आणि त्यामुळे त्या देशाला प्रगती करता आली. आमच्याकडे तशी नीती कोणी ठरवलेली नाहीये, त्यामुळे आमची प्रगती होताना दिसत नाही. आमची प्रगती काय आहे की आता आमच्या देशातील प्रत्येक जातीला आम्ही मागास आहोत हे दाखवण्याची स्पर्धा निर्माण झालेली आहे. मग देश प्रगत कसा काय होईल? सगळी जात म्हणते की आम्ही मागासलेले आहोत, आम्हाला सवलती द्या. आणि दुसरीकडे आम्ही काय म्हणतो, भारत महासत्ता. म्हणजे दुसरीकडे आम्हाला विशाल प्रगतीची अपेक्षा. हे शक्य आहे का? भारत आणि त्याच्या जोडीला मी तुम्हाला सांगतो की भारत खरंच महासत्ता होता, आर्थिक महासत्ता होता. बौद्ध काळामध्ये म्हणजे इसवी सन 1 ते 15व्या शतकात भारत आर्थिक दृष्ट्या सक्षम होता. जगाच्या GDP मध्ये भारताचा प्रचंड मोठा हिस्सा होता. एकूण जागतिक व्यापाराच्या 39% शेअर आपला होता. तुम्ही विचार करा, चीन आणि भारत आपली स्पर्धा होती. म्हणजे कधी चीन 30% असायचा, आपण 25% असायचो, कधी आपण 35% तर चीन 30% असायचा. इतकी आपली स्पर्धा होती चीन बरोबर. आणि आर्थिक दृष्ट्या आपला देश इतका सक्षम होता. म्हणून तेव्हा म्हणायचे ना की भारतातून सोन्याचा धूर निघतो. तुम्ही जर युएनसँग आणि जे चीनी प्रवासी त्यावेळेस आलेले होते त्यांची जर प्रवास वर्णन वाचली तर तुमच्या लक्षात येईल की त्या प्रवास वर्णनांमध्ये एक गोष्ट आवर्जून सांगितलेली होती. ती म्हणजे भारतामध्ये फिरत असताना त्यांना कुठेही भिकारी आढळलेला नव्हता आणि चोर आढळलेला नव्हता. आता तुम्हाला लक्षात येईल की आता तुम्हाला पदोपदी हे लोक दिसतात किंवा आपल्या मनामध्ये ते येऊन बसलेले. ती वृत्ती. पण एक काळ असा होता की आमच्या देशामध्ये ही वृत्ती नव्हती. याचं कारण होतं लोक सक्षम होती आणि त्यांना दिशा होती. आता लोक जरी सक्षम असली तरी त्यांना दिशा नाहीये. ज्यांना दिशा आहे ते व्यक्त होत नाहीयेत. आणि
जे व्यक्त होतात त्यांच्याकडे परिपूर्ण साधनं नसल्यामुळे त्यांना हवं आहे ते साध्य करता येत नाही, आणि ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही. तर हे विचित्र त्रांगड आपल्या समाजामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळे तुम्ही सगळेजण हे शिकल्यानंतर वक्तृत्व कलेचं कौशल्य या गोष्टींचा तुम्ही विचार करावा म्हणून मी इथे खरं तर तुमच्या समोर बोलण्यासाठी आलो. आज आपल्या समोर जरी नैराश्याचं वातावरण असलं तरी ते पेंड्युलम असतो, म्हणजे तो असतो ना घड्याळाचा पेंड्युलम, इकडून गेला की तो पुन्हा या दिशेला येतोच. म्हणजे एक काळ आपण असं बघितलं की आम्ही विकासाच्या एका परमोच्च स्थितीला होतो. म्हणजे आपल्याकडील प्राचीन मंदिरं तुम्ही बघा, त्याचं आर्किटेक्चर बघा, त्याच्या मागच्या कॉन्सेप्ट बघा, हे बघितल्यानंतर लक्षात येतं की आमचा भारत देश इतका पुढे होता. त्यावेळेसची तुम्ही जी ग्रंथसंपदा किंवा विचार करणारे लोक बघा, म्हणजे गौतम बुद्धांनी त्यावेळेस जे विचार मांडलेले आहेत ते विचार, म्हणजे त्यांची सगळ्यात मोठी फिलॉसॉफी होती ती म्हणजे लिव्ह इन नाव, वर्तमानात जगा. तर आता जेवढे मॉडर्न जे शिकवणारे लोक आहेत ना, वेगवेगळे जीवन कौशल्य शिकवणारे लोक, ते काय सांगतात, ते तेच सांगतात की वर्तमानात जगा. गौतम बुद्धांनी तेच सांगितलेलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये सगळे जे चांगले लोक होऊन गेले यांनी या गोष्टी आपल्या समाजाला देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे समाज खऱ्या अर्थाने सक्षम होता. तर आता आपली जबाबदारी आहे की आम्ही सुद्धा असा जर समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला प्रत्येकाला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. मला बुद्ध खूप आवडतात. त्यांनी या संदर्भात सांगितलं होतं की अत्तदीप भव, म्हणजे तुम्ही प्रकाशासाठी दुसरीकडे कुठे बघू नका, तुम्ही स्वतः दिवा व्हा. ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण आम्ही दुसरीकडेच सगळ्या गोष्टी बघत असतो आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आम्हाला मार्ग सापडायला पाहिजे तो मार्ग सापडत नाही. हा मार्ग आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने घेऊन पुढे जायचा आहे आणि आपला देश, आपला महाराष्ट्र या आपल्या भूमीचं जे ऋण आहे किंवा आपल्या समाजाचं ऋण आहे हे आपल्याला फेडायचं आहे. आता तुम्ही सगळेजण जेव्हा बोलत होता तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जो स्टेज वर उभं राहिल्यानंतर बोलण्यासाठीचा जो आहे तो चांगला आलेला आहे. परंतु त्याला जर तुम्ही अधिक थोडी वाचनाची जोड दिली, थोडी ज्ञान साधनेची जर जोड दिली तर निश्चितच त्याच्यामधून अधिक तुम्हाला चांगला लाभ होईल आणि तुम्ही छान पद्धतीने बोलू शकाल. कारण बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे आणि व्यक्त झालं पाहिजे. माझं स्वतःचं मत आहे. तुम्ही म्हणालात की IBN लोकमतवर सगळ्या राजकारणी लोकांनाच तुम्ही बोलवता, तर आता काय करणार ना, म्हणजे आपल्याकडे सामाजिक नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांचे शब्द लोकांना जाणून घ्यावेसे वाटतात तर त्यांना बोलवावं लागतं. परंतु त्याच्या जोडीला आम्ही समाजातील सर्वसामान्य माणसाला सुद्धा व्यक्त व्हायला संधी देतो आमच्या चॅनलवर. आणि IBN लोकमत हे तुमचं सगळ्यांचं चॅनल आहे असं समजा. तुम्हाला कधी पण काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर हक्काने तुम्ही बोलू शकता. आमच्या चॅनलवर तुमचं मत मांडू शकता. कारण वर्तमानपत्राची जी व्याख्या आहे ती खूप सुंदर 1960 मध्ये एक ज्येष्ठ लेखक आहेत त्यांनी केली होती. गुड न्यूजपेपर मीन्स नेशन टॉकिंग टू इटसेल्फ. वृत्तपत्र म्हणजे समाजाची बृहत्तर जीवा आहे असं लोकहितवादी म्हणालेले होते. चॅनल सुद्धा तेच काम करतात. आम्ही तुमचे प्रतिनिधी बनून तिथे बोलत असतो. त्यामुळे तुम्ही आमच्या बरोबर यायला काहीच हरकत नाही आणि आपण सगळे मिळून आपल्या अवतीभोवतीचा जो समाज आहे, आपल्या अवतीभोवतीची जी लोक आहेत यांच्या भल्यासाठी थोडं थोडं जरी काम केलं तरी सुद्धा हा देश अधिक चांगला किंवा राहण्यासाठी लायक होईल. कारण आता ज्या पद्धतीने आपली शहरं बिघडत चाललेली आहेत, कुठलंही नियोजन नाहीये. तुम्हाला ठाऊक असेल की तुम्ही ज्या शहरामध्ये राहता, कुठलंही असू द्या, ठाणे असू द्या, कळवा असू द्या, डोंबिवली असू द्या, आणखीन कुठलंही असू द्या, या शहरामध्ये जी मलनिस्तारणाची व्यवस्था असते
ती पूर्ण झालेली नसते. कारण आपल्या देशातील 90% अधिक ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, इथे मलनिस्सारणाची व्यवस्था नाही आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक मलेरियाने मरणारे लोक आपल्या देशात आहेत. जगात सर्वाधिक दूषित पाण्याने लोक आपल्या देशात आहेत. अनेक गोष्टींमध्ये आपला नंबर पहिला आहे. सर्वाधिक रेल्वे अपघातात मरणारे लोक आपल्याकडे आहेत. म्हणजे लोकलच्या खाली दररोज 14 ते 15 लोक आपल्या मुंबई परिसरात मरतात दररोज. दर 3 मिनिटाला एक माणूस आपल्याकडे अपघातामध्ये मरतो. तर ज्या देशामध्ये मरणाऱ्या माणसाबद्दल थोडीशी कणव किंवा थोडंही दुःख त्या देशातील लोकांच्या मनामध्ये नसते, तर तो देश खरोखर देश किंवा राष्ट्र म्हणून घेण्यासाठी लायक आहे का, असा मला अनेकदा प्रश्न पडतो. आणि वाईटही वाटतं त्या गोष्टीचं की आमच्याकडे ज्या बेसिक सुविधा, ज्या बेसिक सोयी, प्राथमिक गरजा पूर्ण होण्यासाठीच्या ज्या लागतात त्या सुद्धा आम्ही आमच्या लोकांना देत नाहीये. महात्मा गांधींच्या आज स्मरण करत असताना मला ही गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की गांधीजी म्हणाले होते की तुमच्या विकासाचा केंद्रबिंदू हा समाजाच्या तळातला सगळ्यात गरीब माणूस असला पाहिजे. तर आज ते मानलं जातं का? आज ते मानलं जात नाही. तर हा जो गरीब माणूस आहे तळातला, त्याला वर आणण्यासाठीचे जे प्रयत्न व्हायला पाहिजेत, ते प्रयत्न जितक्या वेगाने होतील तितक्या वेगाने समाज बदलेल. आणि स्मार्ट सिटीज पेक्षा स्मार्ट विलेजेस जर आम्ही तयार करायला लागलो तर शहरांकडे येणारे जे लोंढे आहेत ते थांबतील. शहरांमध्ये खुराड्यांसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी जी आमची भाऊ बहिणी आहेत, या सगळ्यांचं जीवन किती वर्ष नरकप्राय अशाच यातना त्यांनी भोगत राहायच्या, याचा सुद्धा विचार तुम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आता बोलायला लागलेले आहात तर या लोकांच्यासाठी बोला. नुसतं स्वतःला रिझवण्यासाठी बोलू नका. स्वांत सुखाय बोलणं एक वेळ ठीक आहे, परंतु समाज जागृतीचं भान जर या सगळ्याच्या जोडीला तुम्हाला आलं तर निश्चितच तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांचं त्यामधून भलं होईल आणि आपला भारत अधिक चांगला देश बनेल. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. मला तुम्ही इथे बोलायला संधी दिली. मी मुद्दाम स्वतःबद्दल नेहमी मी कमी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण इथे विषयच असा दिला होता की त्यामध्ये मला स्वतःबद्दल काही गोष्टी सांगाव्या लागल्या. तर कदाचित काही ठिकाणी आत्मप्रौढी वाटली असेल तर ते समजून घ्या. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. तुम्ही सगळेजण चांगले वक्ते व्हा आणि समाजाच्या भल्यासाठी तुम्ही कार्यरत राहा. IBN लोकमत आणि महेश म्हात्रे तुमच्या बरोबर असेल.